मी काय म्हणतो बोला. त्या म्हाताऱ्याला घातला लाड नाही द्यायचा. ते कुठे थुकत काही करतंय. तेच तर म्हणलं, लय लवकर लक्षात आलं तुमच्या. लक्षात आलं म्हणजे तू तर लय रात्रीमध्ये ती मामा चाय घेता का, मामा चाय घेता का, तू असं तोंड फोडला असतं ना मग तेव्हा तुला कळालं असतं. आता तुमचं बाप आहे म्हटल्यावर मला सगळं करावंच लागेल ना. हां सगळं करायला लागत आहे तुला. मग मी तुला सांगितलं त्या म्हाताऱ्याला लांबचा लांब ठेवाच, जवळ नाही जास्त. पण तू आलं लाड खात्या का तिथे आठ खात्या का पित्या का झोपात येतं का. आता सुनवायरी म्हटल्यावर मला हे सगळं अय करावं ना. लिख बाहेर आला मध्ये लगेच अरे पोरो बाहेर लिख शिरप्या. शेर पेगायला जग बाहेर तिकडे बाबू वय बाहेर. अरे पण मी माझं ऐक ना भाऊ. काय का तो ते तू काय करणार आहे आज? तिकडे बसू नको. उठ उठ. अरे अहो हा डोंग करतोय तो. अरे अरे मी तुला चांगलं सांगायला कपडे आज- धुत नाही फेफडे धुत नाही लगेच येऊन ते करतो खराब आकडे. मला बसू दे ना. खाली बस बस होतो बस मार डोक्यावरून. अरे भाऊ मला भूक लागली होती. बस तिकडे भूकत वय बाहेर भूक लागली तर. सुन बाई तू तरी 2-3 घास दे मला जेवायला. लागली भूक, झाला टाइम. अरे बाबा मग आता काम नाही तर मग खायला तरी नको का? टायमाच्या अगोदरच लागतं खायला. अरे शिरप्या तू तरी सांग. मी नाही सांगा रे कामा. भारी कमवून ठेवलं आमच्यासाठी, येळेवर द्यायचं तुम्हाला गिळायला. मग आता याच्या पलीकडे काय कमावणार मी? काय कमावणार म्हणजे लाखाची शिष्टेत तुमची आमच्या नावावर केली. अरे बाबा पण पोटाला का जाळी त्या तुम्ही? जाळ नसतं दिलं, आग नसती लागू दिली, बरोबर खायला दिलं असतं. 2 पैसे आमच्यासाठी मांग काढून ठेवले असते तर. आता एवढं ठेवलं ना तुमच्याकरता, घर दार जागा जमीन इस्टेट, ही काय मी बोकांडी नेणार आहे का? उपकारच केला तो एक. हा? उपकारच केला मग कमवून ठेवलं. अरे शिरप्या माझ्या अवलादीत जन्माला आला तू, माझ्या पोटचा पोरगा आहे. तोंडाला तोंड नको लावा. शिस्तीत सांग पाहिलं तोंडाला ना असं होत असले, काहीतरी कमी असेल तुमच्यात म्हणूनच बोलताय ना. तोंडाला तोंड नको देऊ. हा. तो आहे ना बाहेर बस जायचं बाहेर मध्ये काय काम नाही. बसा तिथं. नाही ती भाजी भाकर. तर डायरेक्ट मंदिर गाठवायचं. इकडं नाही यायचं. मंदिर? हा खायचे निवतं फिवतं तिथं. अरे निवद खा करता एवढं कमावलंय का? काय हा? मोठा उपकारच केला तो कामावलं तर. आज म्हातारी असती तर सगळं काही जागेवर असतं. तुमच्या भरोश्यावर मी जगतोय. अरे त्या कटकटात म्हातारी गेली लवकर. तुला त्या म्हाताऱ्या सुखात खाऊन दिलं नव्हतं जवानीत. तुला लय हाल करेल आमच्या म्हातारीची. जाऊ दे. शेवट बिचारी लवकर गेली तुझ्या कटकटीना. सासूची लावली वाट, आता सुनाची लावा वाट. हा तू काय एवढा लोट घेती? लोट नाही तर काय? त्याचं काय मागता घेतला काय? हे म्हातारे सांग लय गुणाचं आहे. 10 लोकांना जाऊन सांगाल की मासून भाकर देत नाही, हा. चहा देत नाही. पर त्याला घरात यायचंय का? जर काही विकून तिकडे या काने त्या काने गेलं हा, ते खोकला. ते जाईल. थू. पाय थुकणं, बाई, ए, कसं घालायचं? अरे बाहेर थोक वेळ कोणा थोकत माझी. घरात येते तर खाली ते तिथं गांगडे, ते थुकायचं. गांगडे. वय झालं तरी सुद्धा आली या म्हाताऱ्याला. काय करू? काय करू बाहेर जाऊन थुकले जात नाही का? घरात लेकरं बाळं खेळतात. एवढं संडास बारी येणार आहे, एवढं येणार आहे. संडास बारी बांधायच्या संडाच्या मागे जाऊन हागत आहे तसंच उठत येत हा मला जेवाय. बाहेर होय होय बाहेर. आता तिथे डबल शेण माती हे टाका लागेल. त्याची धक्का मार, धक्का मार. करू करू हे. धक्का मार तिकडे जाऊन बाहेर फार डोकं जेवण केलं असं मग गेलं हा हा असं. जेवण तुला ठुल्या वाढ नाव लवकर वय. खा खा करत राहते म्हातारे, वैताग आलाय मला. खात ना हागत कपडे बी सगळे शंभराचे आणि लाळाचे राहतात. खात ना हागत सारखं सारखं पळत तिकडं तुम्ही बाथरूम. धुवा ते कपडे, आज मी धुणार बी नाहीये आणि ते जेवण बिवण तुम्ही पाहत बसा. पेटून दे ते पेटून दे. हा. दूध दूध नको बसू. मला दुसरे कपडे आणणार, नवे आणणार आहे. हा तुझं मेला का हा. मग तू तुला नवे कपडे घालू. आणि आता नवे कपडे घालून कुठे जायचंय तुम्हाला? पण मग हे पेटून द्यायचे म्हणते ना जुने. हा मग मग ते पेटून नाही तर काय ते कापड्या सगळी बरोबर आहे लाळ ना तुला देऊ पेटून. हा? कापड्या बरोबर देतो तुला पेटून. अरे मी जिवंत आहे अजून. हा? जीवन कशाला जागू राहिले? मंदिरात जा ना, देवाचा धावा करा, वरती घेऊन लवकर उचलून. हे किती हाल आहे, जागीच खायचं जागीच थुकायचं. बरं तू लिख किती बरं बाहेर. करणार आहे मी तुमचा? तू लिख बाहेर लिख अरे बसू दे ना या खुर्चीवर बसतो ना. बाहेर लिख तुला सांगतोय ना लिख बाहेर. अरे काय पोरं. गाबाळायची पारी घाण लावली घराला.
सगळ्या माशा सगळं गणगण बाय काय वैताग काय तुला सांगितलं घर लावून घ्यायचं जायचं तू तशी ती आपण येतच ना ते म्हातारे घरामध्ये. आता काय करू मग? काय करू म्हणजे त्याला धक्का मारी जायचं ना. तुम्ही ते सकाळी उठा जा त्या म्हाताऱ्याला मंदिरात नेऊन बसवा जा देवाचा धावा करायला लावा जा. काय होतो 8 दिवस ना घरी स्वयंपाक करू नको आणि मग काय आपण होणार बरं खावाचून आपण हॉटेलला जाऊ. म्हातारा जगू दिला आपल्याला बिना स्वयंपाकाचं. काय माहिती काय का आपणच घरी नसतोय दारूच्यात बसते ते म्हातारा वकडा कसतोर. आपण चुकून जेवण यायचं बाहेरून खाऊन जायचं आणि घरात फक्त झोपत जायचं म्हणा मी स्वयंपाकच केला नाही. हा चालत हा चालत आपण हॉटेलीतच जाऊ जेवायला. हा 8 दिवस काय संध्याकाळचं सकाळचं जायचं आणि त्याला तसं मरू देतात. खा प्यायला बिन दिला असं पण जागेच उलट्या करताय ते जागेच खो करताय खा करताय सगळी किळस येऊन जाते. कोणी येत नाही आपल्या घरी पाहुणे राहून येते का कोणी? सांडासला पळत त्याला ना 15 दिवस जेवण टाकू बंद करून टाकू एकदम. मग शेजारची पाजारची लोक नाव बोट ठेवू राहिले आपल्याला. चल ते वाढून चल नको टाइमपास करू. ते घ्या तुम्ही जेवण करून गरम गरम. पोरो कोण आहे रे घरात? ए पोरो अरे कोण आहे? पोरी काय मामा? अरे बाबा 4 दिवसापासून जेवायला नाही मला देते काय करू? कोणी आज बी नाही दिलं का? अरे बाबा 4 दिवस झाले घरात असं डोकलो का तिकून दावा नुसते लोटून देत्या बाहेर मला काय करणार बाबा. रडू नका आता बा आम्ही करावं तर आमच्या मुळावर उठत ते मग काय करायचं आता? हा आता तुम्ही कसे काय ना चुलत निलत आहे देतो 2 घास तर त्यांना ते नाही चालत ना. पण मग ते देते नाही पण मग कसं जगावं मी? काय हाल करून सोडले यांना काय लागत काय आहे नुसतं? त्यांना काय पाहिजे म्हणते कधी मरल इडच थुकत इडच काय करत. बसा इड मी देते मग 2-3 घास बसा जाऊ द्या. मग तिकडं तुम्ही बी आधीच सगळं नावावर करून ठेवलं का काय त्यांच्या? नाही त्याच्यामुळे नाही करेल अजून नाही ना. नाही पण मग तिला काय झालं एवढं 2 भाकरीला द्यायला? सकाळ संध्याकाळी खात्या तरी किती चतकुर तुकडा सकाळी संध्याकाळी एवढले 1 चपाती संध्याकाळी 1 सकाळी तरी तिला एवढं जीवार येतं काय करायचं? हा तरी बाबा 2 घास द्यायला माझंच आहे सगळं तरी पण म्हातारी गेल्यापासून तुमचं सगळं ते खरं आहे पण काय त्यांनी हाल करून ठेवले पार. काय आहो आज तेच गते हे काय पार जाम झालं. अरे भाऊ काय करतो आता 4 दिवस झाले काही वेळेवर जेवायला देते नाही 4 दिवस काय करणार मी? अहो आपण द्यायला काय देईल ते कसं तिकडं बाहेर पालगाव दिला असं तुम्हाला पोराव त्रास बाहेर नका तात्या बाहेर नका तू काय ताक दिलं परवा दिवशी दिलं होतं ती भांडती हो लई पक्की ती हे माहितीये का? लवकर देवाई नाही तर ते पोरे आला कोणी लय त्रास. नाही काच त्रास नाही पण त्यांना म्हाताऱ्या माणसाची एवढी बी दया माया नाही. शेवटी पोट आहे पोटाला लागत माहिती का? म्हातारा माणूस लहान पोर सारखंच राहत. 4 दिवस जेवायला देते नाही काय करणार कसं जगावं? बरं का तात्या गुपचूप येत जा तुम्ही बर का? तुम्हाला अंदाज पाहायचा काही नाही जाऊ द्या भांडला तर भांडू द्या काय होत नाही. पण मोठा आहे माझ्यापेक्षा त्याने एखादी ठेवली बी तरी मी खाऊन घेईल. नाही ना पण मग माझ्यावरून तुम्हाला त्रास काय म्हणजे खायला घालून त्रास काही नाही एवढं नाही टेन्शन घ्यायचं. नाही असं कसं टेन्शन नाही पटक्यान खाऊन हा मी पटकन जेवतो कारण एवढे कष्ट केले जमीन सांभाळली हे केलं. भाऊ 1 दिवस आहे ना काय चाललंय जेवण करतो. आमचं नाक गमवता का तुम्ही? शेजाऱ्याच्या घरी येऊन तुम्ही जेवण करून राहिले. शेजारी म्हणजे काय एवढे बारके का आम्ही कोणीतरी लागत असतो पण आम्ही खायला देत नाही का यायला? मग देत नाही म्हणून ते आमच्याकडे येते ना. हा शोभलं का तुम्हाला? शोभलं शेजारी घरी येऊन जेवायला? पण आता भूक खायला देत नाही गण देते बाबा पण त्यांचा आग्रह होता थोडस त्याला खाऊ समजायला पाहिजे ना भाऊ. इथे येऊन जेवायचं काय काम होतं म्हाताऱ्याचं? अगं मग तू देत नाही म्हणून देत नाही यायला मी. तू देत नाही म्हणून मी देत नाही म्हणून हा पाहिलं काय म्हाताऱ्या शोभलं काय नालायक म्हातारा आता अरे पोरं खाऊ द्या 2-3 घास खाऊ. तू विजत घालली गेला का? हे बाय उचल भांड उचल. लोकच आहे काय उचलतं भांड विचार काय? आहे चुलता ना तो मेला का मग तुम्ही सुधार करा. उठ मेला का सुधार करा.
अहो 2 घास खाऊ द्या ना काय शिकत भरल्या नाही भाऊ आता वाढलं खाऊ दे ना तो नाही त्याला मटण आणले मी घरी. हा मटण आलेले मटण खाऊ घातलं असतं तर म्हातारा पाय वाकला नसता. तुम्हाला माहिती का आमच्या घरात काय खाऊ घालतो आम्ही द्यायला तर माहितीये ना सगळं माहितीये. मटण आणले का मटण आणले का मग जाऊ दे. अहो तुम्हाला वाटत का मटण आणलं? मला माहिती मी रोज ऐकते. रोज ऐकता म्हणे भारी आमच्या घरात लक्ष देता तुम्ही. काय लक्ष द्यायला पाहिजे ते मस्त बाहेर आवाज खाली येतो. ठुई आणि चालता वहिले गेले. तुला सांगितलं ना अरे कोणत्या भाऊ, खाऊ दारामध्ये? दे 2 घास खाऊ दे ना बाबा आता. नाही, नाही. समोरचं ताट डायरेक्ट ओढून दे. अहो भरल्या म्हातारे बदबकऱ्या हा? भरल्या ताटावून उठू राहिले चांगलं नाही होणार. हा वो हा. खाऊ का नाही पाहत बसू ओढ, तुम्ही ओढ. ते चांगलं करता. मग काय वाईट करून राहिलं कामं का? करून राहिले म्हातारा इकडे आणून इकडे जेव घालून राहिला. मी नाही घातलं. काय सांगा म्हातारा आलं म्हणून आम्ही खाऊ घालतो आम्हाला काय करायचंय काय करायचं नाही, हसू असं करून? काय त्याच्यामध्ये हा? जेवायला जेवढं आम्ही काय वेगळं काय सांगू आम्ही त्याला भाकरी नाही घालते का आम्ही भाकरी नाही घालते का घातल्या असं का आलं असतं का? खाऊशी वाटतं तर खाऊ दे नाही ना. नाही नाही ते खाऊशी वाटतो ना तो आमची आप घाली आप घाली अहो म्हातारा माणूस आहे 2 घास कमी जास्त वाटत माणसाच्या जीवाला. हो चल तिकडे खाऊ द्या ना भाऊ, बाबा. वाकडं झालं तू म्हातारा वाकडं वाकडे झालं. मला आता भारी तट होणार आहे म्हातारा. त्याला कुस्त्या करायचं आज काय बदबकरे म्हातारे पण असं करू नका का जेव्हा ते ताटावरून उठून नाही तुम्ही नाही का पाप आम्हाला आहे. तुम्ही आम्हाला शहाणपण नका शिकू मामा जाऊन दे घ्या 2 घास खाऊन नाही, असं नाही. माहित झालं ना तसं आहे काय? नाही, नाही. त्याच्या मागून पाणी ते लगेच चल अहो पटत का तुम्हाला बाप आहे ना. पाहत बसू आमचं आम्ही. हा खाऊ दे ताटावर नको उठू. आम्ही काय एवढं हलकट आहे तुमच्या दारात जेव घालायला होय घरी भेटत नाही खायला. घरी इथं भेटत. नावाचा पंचनामा करत नाही का आमच्या गरम गरम आंघोळी पाणी गरम गरम जेवण. काय लेख सुने काय हगावे बाई. आता मला त्या दिवशी मांडलं माहिती का गावात चावडीवर मांडलं ते. ते आपल्याकडे आणून ठेवणार नाही ना म्हातारा. हा? आपल्याकडे आणू देणार नाही ते म्हातारा. आपण नाही काय ना. आमचं सांभाळायला तयार आहे ना आपण. अरे पण नाही ना ते म्हणतं तुम्हाला काय मी काय त्याच्या पोटी पाठी कोण नाही का म्हणतं असं म्हणतं डायरेक्ट. बाई पण यांचे दिवस काय चांगले नाही येणार. यांच्या पोटी पाठी आहे ना कोणी. एक काम कर थोडा अंदाज पास जाय ना अंदाज पाहून मध्येच आहे. तेच करायला लागले. ही गेली का वावरामध्ये हिले तोंडाळे हो. हिच्या पायी सारा घराचा सत्यानाश झालाय. पाहतो बरं मी काय. मरो बाई बिचाऱ्याचं ग. देईल आता थोड्या वेळाने म्हातारा खाईल तसंच. गेली का पाहते थांबा. चाल घ्या वाटत वाटत म्हातारं. अरे चालू दे बस ना. इकडे बस बस खाली बस याला आहे ना कुत्र्यावाने साखळी लावतो आता लावूनच टाका. हा. लय फिरतात ते पाय. तुला आहे ना हा. तू आहे ना ते तगड जेव्हा मोडून टाकीन ना तेव्हा तू जागे बसशील अरे लय फिरतो आमची इज्जत घालतो काय बाबा बंद घरी जेव्हा जातो कुठंच इज्जत नाही ठेवली म्हाताऱ्यानं. हा कुठंच नाही. आता तुला आहे ना घरी 8 दिवस जेवण नाही शिक्षा द्यायची तुला हा शिक्षा तुला 8 दिवस जेवण नाही आता लय पोटात कावळे आलडत होते का गेले शेजारी जेवायला फुगायला अरे टाकायला. अरे तिचंही नाही जेवण दिलं ना आता म्हणतो बरं का आठ बस दिवस नाही. नको ताटकळू दे हा का रे हा? शिरप्या हा? चल. तुम्ही वर बसली. मग तू मग काय वर बसतो मग तू बसतो का आमच्यावरून अरे तिथंही जेवायला नाही दे जेवण दिलं ना आता म्हणतो आठ नाही दिवस नाही तुला जेवणच नाही 8 दिवस लोकांच्या घरी जातो ना आमची विजत घालायला विठ्ठलाचा उपास धरला म्हणा. हा हा? आता उपास धरा उपास. आता उपाय तर 8 दिवसाचा केले का कधी उपास. अरे नाही हा मग आता करणं शिका. जेवणीत उत्मात करेल ना का तो उपास तापास आता ती तेवढी सगळं कस नाटक केले तुम्ही. तेवढी कसर आता काढायची अरे 8 दिवस खायला नाही म्हणलं जगल का मी. मग गेलं तर काय जेव्हा तू राहिले हा जेव्हा तू तरी कशाला हा ते काय बरोबर फायदा जगून तुमचा. हा. ते म्हातारीची वाट लावली आता सुनाची वाट लावा. ते लेकाला मान नाही बरं करायला अशी उचलायला. मग लेकाला काय झालं तुम्हाला खायला म्हणा आहे का पोरं हो हा हा म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला. तू आम्हाला नको शहाणपणा शिकू आम्हाला सगळं कळतंय चिडीचिप बसायचं. मग आता 8 दिवस उपास धरू का. हा 8 दिवस नाही तर कायमचा तर उपास काय फरक नाही. दे मला फराळाचं दे मग. हा आणून ठेवलंय फराळाची काढा बँकेतले पैसे. झालं का मटण झालं हा? झालं का हा मग जेवलाय तू झालं का जेवण झालं. जेवण बसलाय आले मी मटण खायला लावलं. अन्न वैन छोटं. नाही नाही त्यानं का खाऊन घेतलं इतक्यात हा 5 मिनिट झाले तुम्हाला येऊन. हा पण त्यानं आलेला बुक केलेला होता ना तात्या हा मटण खाल्लं. हा मान रात्री खाल्लं का नाही मटण ध्यान आहे का. आता आता मग आता रात्रंदिवस का उकडा लावला म्हाताऱ्याला आम्ही मटणाचा. मोठं एवढं गुणाचं म्हातारा उकडा लावायला. मोठं खाल्लं का ना अय, भाऊ काय करू राहिला. मटण खाल्लं ना मटण खाल्लं हा म्हण मटण खाल्लं का नाही मटण खाल्लं ना मटकी खालीन मटण खाल्लं का
तात्या मटण कर. मटण खाल्लं का? हा अरे काय करू राहिला भाऊ हे तू? नाही त्याला बोलता येते ना. ते ध्यान द्यायला लागते, त्याला आठवण द्यायला लागते करून. खाल्लं की नाही, काय खातात काय नाही, ते ध्यान राहत नाही ना. खाल्लं. तात्या हात दाखव हात. बिलायचं वाशिव राहिलं. मटण ते हं? तुम्हाला काय करायचं? तर मात्र मटण खाऊ का बासुंदी खाऊ अरे का? पण आमच्या डोळ्यात पावत नाही, आमच्या समोर कष्ट करेले. डोळ्याने मिरची भरा तुमच्या पावत. रस्त्याचे काम काय, बंदरेचे काम काय, यार पटायला पाहिजे. मी काय लय म्हणतो, कमवून ठेवलं आमच्यासाठी. कमून नाही ठेवलं, जेवढं बाप दादे सांभाळ एवढंच काय कमी नाही केलं, इकून नाही खाली त्यांनी. आम्हाला समजच बरं नाही मी त्या काय गोष्टीची. म्हणतो, तुम्ही आम्हाला नका शहाणपणा शिकत जाऊ. आमच्या आमची घरदार पुरती आम्ही आम्हाला पाहतोच अकल ना. आहे. बाबा तुम्हाला आहे ना शेवटी एवढं पाप करून राहिले ना, फेडावं लागेल हा फेडावं लागेल. फेडो हम्म. कावळ्याच्या सारापणा काय डोर मरती नाही. बरोबर आहे. फेडो तुम्हाला पोत नाही ना फेडायला. आजकाल ना स्वर्ग नरक नाही, तुम्हाला इथंच कळल ते माझ्या डोळ्यासमोरच होईल ते काय. हा वाहून द्या बरं का तुम्ही वहिनी? त्या शीट सराब द्यायला का भाऊ आम्हाला? तुमची बायको पण तशी वहिनी, तुम्ही बी तुम्ही तशीच. तुमचं तरी करा ना, चांगलं आहे ना. आम्ही तर फार मी पाय गेलो होतो ना तिकडं. याच्याकरता 8 दिवस सांभाळू पहा म्हातारं. कसं याच्याकरता गेलं तो तुमचं मात्र तो दिला आधी काढून. पुढं हा मी नाही काढून दिलं, पुण्यवान होतं ते गेलं. हा गेलं हा मला तर किती आनंद असते, मी तर यांना बी सांभाळायला तयार, पण तुम्हाला लई ना तकलीफ होती. नाही काय ते हा. इकत आहे ना मात्र एखादा सांभाळाय. हे म्हाताऱ्यामुळे बाहेरचे लोक सुधरा आपल्याला सुधरा, समजून तुम्हाला बी सांगतात. तेच दिवस येतील. हा नका आम्हाला शिकू. हे सगळं तुमच्यामुळे ऐकायला लागू राहिलं आम्हाला. 10 लोक आम्हाला समजून घालता येडे आम्ही. तुमचे गुण नाही दिसत लोकायला. पण तुला सांगतो कुणी आलं ना म्हणलं का मटण खाल्लं का काय म्हणशील? काय म्हणशील? हा म्हणेन काय हा म्हणेन मटण खाल्लं? हा खाल्लं. हा, जर कुणी जर आलं जर म्हणलं का मजा आहे का मग काय म्हणशील? मजा आहे. हा नाही म्हणलं नाही नाही म्हणेल ना. हा तेच तर. हा म्हणेल. आता आलं दारू कंप्लेंट इकडं हालायचं ना. मग हालला ना इतंगड इकडं खाऊन टाक इतंगड माझं जागीच असेल खरकत. आणि मग संडासला झाला खायचंच नाही हा काय कोणी बाबू. आणि त्या संडास मध्ये जाऊन बघायचं. संडासच्या बाजूला संडासला जायचं नाही. हा? संडास कशासाठी बांधला? ते सीट देता सोडून पाठीमागे संडासला जाता. त्याच्यात परकायचं बी वाटायचं बाबा. त्याच्या पाणी टाकलं का तू? टाकलं. रोज साफ करायला लागते. हा, तेच तर घंट्याला म्हणलं. खात नाही म्हातारं. काय खोकलं बाई. ए, चल फो चल ना एखादं बायचं गाणं कर चल. हा? हा मी भजी काढते गरम गरम. इथेच बसा जाईल म्हातारं. हा, मग. सखी लावा साखळी. साखळी लायची आता काय टपर आहे गेलो मात्र जगन का मात. झाले का भजे? अय परव शिरप्या म्हाताऱ्याला भजी देऊ नका. म्हातारं जाईल तेव्हा ते बाथरूमच्या बाजूला. नाही त्याला शिरप्या अरे भजान होय मला नाही आणले भजे. नाही हो वातळ खाऊ नको तू. हं? वातळ नको खाऊ वातळची ताळ. अरे 2-3 तर आण. नाही संपले ते हा? संपून गेले. आय, आय. संपले. आता मला झोपायचे तू काय कटकट करू नको. गपचूप बसून राह गपचूप. सुन बाई नको का अगो तिला खबर जेवण राहिली ती. आता मग भुकू राहिले. बसा शांत. मला 2-3 भजे आणा सांग. पाणी. तू मेला का हं. तुझ्या चेहऱ्याच्या टायमाला एवढे भजे काढणार आहे मी. टोपलं बरं भजे काढतो. सगळ्या लोकांना भजेच वाटतो. तुला काय काय खावशी झाली तेवढे आता काय नाही. मग आता जेवायला नाही. हं? जेवायला नाही. जेवाय तुला 8 दिवस नाही जेवण. लोकांच्या घरी गेला ना तुला शिक्षा म्हणून 8 दिवस जेवण बंद आहे आता. बरं शिरप्या एक काम कर ना. काय ताईला बोलून घेतो का रे भेटायला. कांच्या ताईला काय खत येईल नाही ती ताई. अरे पण ताईला काय खत वाटेल नाही. मी येईन तिला भेटून जाऊन. नाही मला भेटायला बोलव ना. काय आलं तुला भेटायला तू कुठं चाललाय? हा? आहे ना तू? आहे. मग आहे ना आम्ही तुला पाहतोच आहे ना. हं. मग तीच आता ती परपंच सोडून बसेल तुझ्या बस येऊन. नाही सहज भेटायला तर बोलव. नाही मी नाही बोलवणार. जात तुला लय आग येते. मी जाऊ. हा हं? जाय. मला नेऊन घाल ना. हा नेम घाल जाय पायी तुला लय आग येते. ते काय जवळ आहे का पाय जायला 40 किलोमीटर. नाही मग गप बसावं जागेत बसावं का आला मोर झाव पाहिजे माणसाला. अरे पण जावाय बापू येईल तिच्या बरोबर भेटून जाईल. हा. नातू येईल. जावय बापू येईन मा भोखंडी बसायला मटण त्यांना खाऊ घाला. आयला काही खरं नाही.
बस गपचूप नको बडबड करून मी चालू मळ्यामध्ये. मला पाणी द्यायला सांग ना त्या पोरीला प्यायला. आयला काय करावं बा त्यांना, काय डोकं लावा. यायला स्वतः खाऊ घालते नाही आपल्यासारखे द्यावा तर ते खाऊ देते नाही. एक काम करू चंपाताईला फोन लावतो, तिला सांगतो सगळी कहाणी, पाहू काय मार्ग निघतो का. हॅलो हॅलो. हा चंपाताई. हां बोला ना दादा. सामा बोलतोय. बोला की. अहो तुम्ही एकदा येऊन जा ना, तात्याला भेटून जा ना. का बरं बरं आहे ना तात्या? तात्याला बरं आहे पण थोडंसं आहे ना, त्यांना ना जुलाब झाले होते. जुलाब? हा लई चक्कर बिक्कर येऊ राहिले. बरं हा मग येऊन जा एकदा ना. दादा वहिनी घेऊन नाही गेलं का हॉस्पिटलमध्ये? तर काय त्यांचं काय खरं आहे बाई, तू येऊन एकदा भेटून जाय. बरं बरं आता तुम्ही फोन केला तर मग मी येऊनच जाते. हा नाही नक्की आहे, मी तुला त्याच्यामुळेच फोन केला. ये जरा नेमकं काय त्यांचं वाला ऐक, त्यांना बी लेखत वाटली, मला म्हणत होते ते. बरं हा म्हणे एकदा ताईला फोन करा. म्हणलं ठीक आहे मी करतो. बरं त्यांनी आठवण काढली का माझी? मी येते हा मग. मला तर वाटतं आजच्या आज येऊन जाईल, लई टाइम आहे अजून. मग मी आजच येऊन जाते. हा येऊन जा, माझं नाव नको सांग बरं, मी फोन नाही नाही केला नाही असं. बिलकुल नाही. बरं चालेल मग. हा हा येते. ठेवतो. आता कळलं आपल्याला असं डायरेक्ट काही सांगता येत नाही. काय शेवटी बहीण भाऊ उद्या एक होतील, तुमच्या आईला पुन्हा म्हणशील चुगली मारी तर जाऊ दे, आत्तीला आले बरोबर कळलं. चला बाबाला खत वाटलेले माझ्या. अगं बाई तात्या तात्या आले का आता आले का बाई तू? रडायला काय झालं? रडायला काय झालं तात्या? आता काय सांगायचं बाबा तुला. आणि इथं उन्हामध्ये काय बसले तुम्ही? आता कुठं बसू, मला बसून नाही देते, घरात येऊन नाही देते. आणि मग दादा कुठे आहे? असतील त्यांच्या इस्टेट मग, ते जाऊन पाय तू घरात. बरं तुला जुलाब होत होते, आता बरं वाटतंय का? आता बरं वाटतं. ताप बीप नाही ना काही तुला? आता काहीच नाही, फक्त घरात नाही येऊन देते मला. घरात येऊन देत नाही? नाही. काय बोलतोस? हो बरं ठीक आहे चल आता मी आले ना. काठी घे उठ 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 सावकाश सावकाश सावकाश. किती बारीक झालाय हा. काही खातपीत नाही का? मला 8 दिवस उपास झाला सांगितलं बाई. काय? 8 दिवस उपास झाला. दादा बहीण आली उठा उठा. ए दादा आल्या म्हणजे या 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 तात्या तुम्ही इथे बसा या इथे बसा. नको तिकडं, मला बसून नाही देते. का बसून का नाही देत? दादा काय झालं? ते एकदा याच्यावर खाली पडलं ती, मग एकदाच पडलं ना, सारखं नाही पडलं ना. त्याच्यामुळे त्यावर बसून देत नाही ना ती. हा जसं काही तू लहानपणी पडलाच नाहीस ना, तुला सांभाळायला बापानी. आवा पाचा दुखतंय. ए बाई ओ वहिनी तुम्ही जरा शांत बसा. थांबा दादा तात्या या. इकडेच बसलो बाबा. नाही तात्या तुम्ही बसा, मी आहे इथे. अरे बाबा हे बसून देते नाही मला इथं. मी आहे इथे, तुम्ही बसा तुम्ही बसा. सावकाश सावकाश सावकाश. काय झालं? काय ठीक आहात ना तुम्ही? हो व्यवस्थित आहे. दादा तात्यांची तब्येत केवढी खराब झाली आहे? खात नाही तो काही. काय वहिनी? त्याला नामाचा मी रवा बनतो पाहिजे, खात नाही तो. आता काय करायचं? खात नाही? हा काल बळच चमच्यानं घातलं तोंडात, तरी ठीक आहे सुटला का तोंडात. मग तू डॉक्टरकडे नाही घेऊन गेलास का तात्यांना? मग डॉक्टर म्हणा काहीच आजार नाही म्हणत, ते वय झाले म्हणत. पण मी काय बोलते वहिनी, मग थोडं त्याला पातळ करून द्यायचं ना. आता पातळ तर करून देते त्याला त्याला. शिराचा बेस्ट म्हणे का पातळ शिरा. त्यात तूप घालून देते बरं. तूप पण घातलेलं का? ठीक आहे बरं त्याला मटण नाही दिसडतो, ते खातच नाही, काय करायचं? हो का? सुक काय म्हणलो बरं, तू मला ते चावत नाही. बर मग त्याला मी सूप देत असते, उकडेल पाणी देत असतात ना सुपाचं. खाल्लं मटण खाल्लेलं तुम्ही? अरे बाबा हा तू काय करतोयस? सवर बोल मटण तात्या. खाल्लं रात्री मटण खाल्लं ना. तात्या बघ हा मी मुलगी आता आली आहे तुझी, ठीक आहे? तुला कोणालाच इथे काही घाबरायची गरज नाहीये. तू काय करतोयस? ते अहो ते लाखो चोळा लागतंय असं. मग मला विचारू देत ना माझ्या बापाला, मी विचारेल ना. तात्या मटण खाल्लेलंस का तू? नाही खाल्लं? आणि शिरा नाही खाल्ला? काय दादा मग खात नाही त्याला, काय करायचं? काय वहिनी? काय कधी आल्या?
अहो आता झाले बरे आहेत ना? हा बरे नाही नाही आले जरा बापाला भेटायला आले आल्या तुम्ही पण हा ना? भेटायला आले, हा. हा दादा तो म्हणतो मटण खाल्लं नाही नाही शिरा खाल्लेला आहे. तुम्ही म्हणता मी त्याला करून दिला पाण्यासाठी त्याचं वय चाललंय झालंय, त्याला ध्यान नाही राहत. नाही वय झालं म्हणजे तुम्ही त्याला काय मारून टाकायला बसलात का इथे? अहो, त्याला ध्यान राहत नाही ताई. अगं ए बाई तू तर गप्पच बस समजलं ना? तुम्ही आहे ना काय देते नाही आमच्याकडे जेवायला येतात ते. अरे दादा तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे. तुझा इज्जत घालतो इज्जत जन्म देणारा तुझा पिता आहे काय तो जेडे आपण हागा नाही जात तिकडे खायला जातो. हो का? मग त्यांना तुकडा देते नाही 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 लहानपणी जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझं हग्न मत तुझ्या बापाने काढलं नाही. तुला शाळेमध्ये शिकवलं नाही. तुझ्या बोटा धरून तरी शाळेमध्ये तुला घेऊन गेला नाही. बाई आल्या वेळेवर तेल टाकायला काय तेल टाकायला? तुम्हाला माहिती का आम्ही देतो का नाही देतो? नाही नाही चुकू चुकू पाहिजे तुम्ही. आणि आता तुला बाप जड झाला काय? बायको आल्यानंतर तेल टाकायला यायचं होतं. तुला लय मुळे काय घेऊन जाय का माझा बाप काय मला जड नाही समजलं ना? घेऊन जाईल मी समजलं ना? पण तू मुलगा म्हणून तुझं कर्तव्य आहे की नाही बापाला सांभाळण्याचं मला सांग बघू. तू नको मा डोखावर कॅमेरा घेऊन जा 4 दिवस उपाशी होता. काय 4 दिवस? हो बाई, तुम्ही तेल टाका कामा नका करू. काय तेल टाकायचं काम तुमचा लय विश्वास असेल तर घेऊन जा तुमच्या बापाला. का काय झालं? का तुमचा कोणच नाही का? आम्ही करतो पण तुमच्या डोळ्यात येतं ना ते. सकाळी जेवतो ताटावून हिसकून घेतलं ते. हो नावच नाही काही तुम्हाला. देते नाही जेवायला. मला बोला नाही काय मग धमकी देते काय? तुम्हाला इकडे राहायचंय का आमचे बी कोण आहे ना हिसकाची दसके. आहे तर मग घेऊन जायचं घरी मग बोलायचं नाही तिकडून नेमकं जेवणावर उठवलं ना त्यांच्या एक मिनिट तुम्हाला जेवण नाही दिलं का त्या लोकांनी? देतेच नाही. देतच नाही. आता 8 दिवस एक दिवस यांच्याकडे जेवायला गेलो हा तर जेवणावर उठवलं मला. एक घास नाही खाऊन दिला. हा सकाळी आज तसंच केलं त्या दिवशी तसंच केलं. हो दादा तुला बरं वाटतं का रे बापाला असं छळायला? मला सांग बघू काय वहिनी तुमचा पण बाप आहेच ना? तुम्ही तुमच्या बापासोबत असं वागता का मला सांगा? हा नाही बाई मी तुझ्या संगतीच येणार आता. हे बघ मी आहे ना जलेबी आणले तुला देते पाहिजे तर जलेबी. आता नको देऊ. नको देऊ पण तुला भूक लागली असेल ना तात्या? नाही नंतर मी आपल्या घरी गेलं का तुझ्या घरी मग तिकडे जेवण करेन. त्याला मोताप करून अरे दादा कधी माझ्या तात्याने कधी कुणाला त्रास दिला नाही. कधी कुणाला उलट बोललं नाही. प्रत्येकाला मदत केली आणि आज तू त्याची एवढा छळ करायला लागला. तुम्हाला वहिनी जरा तरी काहीतरी लाज वाटायला पाहिजेत ना? तिची नको लाज बीज काढू. का नको लाज काढू मला सांगा ना? नाही हा? ती इंद्राची परी आहे ना तिची नको लाज काढू. तिनं दुसऱ्याचा छळ केलेला चालतोय. सुनेला बोलून काय उपयोग आहे? मुलगाच देणार नाही तर ती काय आहे करणार? का काही नाव ना उपकार? हा एवढे कपडे लते धुतले बेडके गिडके साफ केले. हो, काय हो. उपकार? एवढं घेते बी तू. अगं तुमचा बाप असता तर तुम्ही केलंच असतं ना सगळं काही. आज माझा बाप आहे म्हणून तुम्ही त्याचं सगळं उन्हा दुनं काढायला लागले काय? 8 दिवस त्याला जेवण दिलं नाही काय नाही. कसं त्यांचा अवतार झालाय? आज लय तोंड फुटलं त्याच्या म्हाताऱ्याला. ठिकाणी सासरा जर असताना तिची लय ठेपटुली असती. ठेवले असते ना. तेच ना मला कळायला आता तुझी नियत कशी आहे ती. मुलगा म्हणून बोलायची पण लाज वाटायला लागली तुला खरंच. काय धमकी देतो का? मला कशी धमकी धमकीच देतो आता. आली का ताई तू? तुला कळलं का खरी परिस्थिती कळली का? हो मला कळायला मला सांगितलं तात्यांनी काय काय छळ करतात अहो ते. आम्ही ठेवायला ठेवू पण बरंच म्हणते चुलत निला ते तुमचं काय काम आहे तुमचं काय संबंध आहे आणि हे तसं तिकडून नाही म्हातारीला सारखं नाही तुला खरी परिस्थिती माहिती नाहीये. यांना डायरेक्ट 4 दिवस जेवायला देते नाही ते. हा तात्या हो आता काय सांगायचं बाबा. ते वाकून गेले वाकून गेले. नको घेऊ आता. एक चिमटे काय घेतो दादा तू? हा ते नको घेऊ आता. चिमटे घेऊन मला हा म्हणायला लावतो. हा मगापासून मी बघतो तू चिमटे घेतोस ते बापाला. लाकूड घ्या आणि टाका ना दोन बहीण म्हणून. नाही का तात्या तुम्ही ना तुमचं आहे ना तुमचं पावर नाही दाखवू राहिले म्हणून यांनी तुमचा फायदा घेतला. आता कसं त्यांच्या स्वाधीन गेलंय. इस्टेट तुमच्या बापाची आहे कळलं का? इस्टेट माझ्याच नावावर आहे. मग पण आता त्यांच्या ताब्यात मी गेलो. माझी मुलगी आली. तुम्ही सहकार्य करत्या. तुम्ही निर्णय घ्या आता. निर्णय घ्यायची वेळ आहे आता. ही सहन करायची वेळ नाही. हो तात्या आम्ही टाकणार पाणी आता. आता तर मुद्दाम टाकणार. तुम्ही तुमच्या दुकानावर माझ्या उचका आमच्या नका हा, उचकायचं. पण म्हाताऱ्याला काय बोळ आलं पाहिलं का? किती बोळ आलंय म्हाताऱ्याला बोलायला. मग त्यांचा आदर आला. तू किती खाऊ घालते त्या म्हातारीला हे बोलायला? बघा तुमची मर्यादा ना आता संपलेली आहे समजलं ना? दादा आणि वहिनी तुम्ही दोघं पण शांत राहा. हे बघा तात्या तुम्ही घाबरू नका. मी आहे ना मी खंबीर आहे तुम्हाला सांभाळण्यासाठी. ठीक आहे तुम्ही काय तू निर्णय घ्या. तुम्ही माझ्या घरी चला कायमचं. मला माझा बाप काही जड नाही समजला ना दादा सांभाळायला. आई खरंच घेऊन जाय. 10-5 वर्ष राहिलं आयुष्य मजेत जाई लागली त्यांचं आलं. मजा उद्या मात्र ज्याला मिळालं तर तू तोवर ये ना. काही असू दे ते मी बघून घेईल समजलं ना? अग्नी पण मीच देईल. तुला बोलवणार सुद्धा नाही. लक्षात ठेवा तुम्ही लोक. आणि तुम्हाला ना याचं लय पाप लागणार आहे हे पण ध्यानात ठेवा. अगदी तुझी मी तर म्हणतो बरं का ताई यांची सावली सुद्धा पुढे देऊ नको म्हातारी. नाहीच देणार पडू. गणपतराव मला सहकार्य करतात. हे मला चिमटे घेऊन हा म्हणायला सांगतात. मला फोन सुद्धा नको करू.
ते सहकार्य केलं का नकोच करू खरं फोनच नको करू बर का आणि आम्ही नाही वाट पाहते फोन हा ठीक आहे तात्या तुम्ही चला चला. उठा तुम्ही उठा. कशी मिठू आणि बोलते म्हातारे. दादरे हे बघा दादा वहिनी एक लक्षात ठेवा कटाळणार आहे त्याला तुम्हाला आहे ना हे जे पाप केलं ना तुम्हाला भोगावे लागेल देव सगळं बघतोय ध्यानात ठेवा समजलं ना खडकुजा फेकून मारू नका चिमोड भर माझ्या देऊ नका याला याला काही देणार नाही शिरप्याला असंच हा तुला नाही गवंड्याच्या हाताखाली कामाला हा पाठवेल जाय कावळ्याचं सरपंच हे घर सुद्धा मी पोरीच्या नावावर करणार तुमच्या बी पाठीपोटी आहे ना कोणी नोटीस पाठवून हा. दे त्याला लगेच. नोटीस पाठवून देते मी आता गेल्यावर थांबा सगळ्यांना दिवस येते परत तुला भीक मागायच लागेल मी आता मला मला 8 दिवसाचा उपवास काढायला लावला ना बर तू लेख नको डो खावली असं का हा. बाई आता आहे ना आता भीक मागत बसा रस्त्यावरती समजलं ना हा दर सोमवारी आणि गुरुवारी हा आम्ही काय तुझ्या घरच्यांना हा नाही तेच तुम्हाला ना पाप तुम्हाला फेडावंच फोन बिन लागेल करत जा बरं का काळजी हो, घ्या, हो. आम्ही येऊ मला ना. फोन करायचा बाईला आम्ही येऊ ना भेटायला हो भेटायला या अहो वहिनी भोगा भोगा आता तुमचे भोग भोगा समजलं ना चला चला, चला चला. चला सावकाश चला तात्या हो हो नमस्कार मंडळी आज आम्ही थोडा आगळा वेगळा असं एक व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही केवढं जीवाला लावून नका घेऊ कारण जे मुलगा आणि सून आपल्या सासऱ्याला जी छळती ना याच का घडतं आणि तो सासरा पुढे यांना काय करून दाखवतो याच्यावर तुम्ही हे फक्त आम्ही असे काल्पनिक बनवले पण असं मुळीच कोणी करू नका अशी तुम्हाला नम्र विनंती आमची आणि म्हाताऱ्या माणसांचा तुम्ही सन्मान करा ते म्हणजे आपलं भूषण राहता त्यांच्यामुळेच आपण ही जगदुनिया बघितलेली आहे तर आमचा व्हिडिओ बघून म्हाताऱ्या लोकांना त्रास नका देऊ जे समाजात घडतंय त्याचं आम्ही चित्रण केलेलं आहे कृपा करून असं करू नका खूप खूप धन्यवाद
आवडत सर